माझं नाव पूनम आणि मी एका कंपनीत कामाला जायचे. घरच्यांनी जसं माझं लग्न करून दिलं होतं तसं मी आणि माझी जाऊ आम्ही दोघीही कामाला लागलो होतो आणि दोघीही रोज कंपनीत कामाला जायचो. आमचं दोघींचं खूप पटायचं. आम्ही दोघी एकमेकांची खूप काळजीसुद्धा घेत होतो. दोघींसाठी नेहमी आम्ही नवीन काहीतरी करत असायचो आणि प्रत्येक महिन्याच्या पगारामध्ये आम्ही स्वतःसाठी काही ना काही गोष्टी खरेदी करायचो. एके दिवशी सकाळी घरातली सर्व कामं आवरली आणि कंपनीत जायचं होतं. अचानक माझं डोकं दुखायला लागलं आणि ते प्रचंड दुखू लागलं होतं आणि मला काही सुचत नव्हतं. म्हणूनच मी माझ्या छोट्या जावेला म्हटलं, अगं राणी, आज मला वाटतंय की तुला एकटीलाच कामावरती जावं लागेल. तू जा व्यवस्थित आणि कंपनीमध्ये सांग की आमच्या जाऊबाईंना डोकेदुखीचा त्रास होतोय म्हणून त्या काही आज येणार नाहीत. राणी मला म्हणाली, ठीक आहे ताई, मी जाते. मी सगळं काही काम व्यवस्थित करते. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही घरी आराम करा आणि घरातलं काहीही काम करू नका. मी घरी आराम करण्यासाठी राहिले होते. मी माझं थोडंसं जेवण केलं, थोडासा आराम करावा म्हणून बेडवर झोपले. तेवढ्यातच राणीचा नवरा म्हणजेच माझा छोटा दीर हा घरी आला. तो दाराची बेल वाजवू लागला. खरं तर मला आराम करायचा होता. खूप कंटाळा आला होता जाऊन दरवाजा उघडायचा. मी आराम करण्यासाठी नुकतीच बेडवर पडले होते आणि तेवढ्यातच माझा हा छोटा दीर आला होता. इच्छा नसताना सुद्धा बेडवरून उठावं लागलं. मी उठले आणि दार उघडलं. तेवढ्यातच माझा दीर मला म्हणाला, वहिनी, तुम्ही कंपनीत गेला नाहीत? मी त्यांना म्हणाले, होय पप्पू, मी नाही गेले कंपनीत. मी माझ्या दिराला लाडाने पप्पू म्हणायचे आणि पप्पू हा खूप चांगला होता. तो त्याच्या बायकोची काळजी खूप घ्यायचा आणि त्या दोघांचं तर खरं लव्ह मॅरेज झालं होतं. त्या दोघांचा एकमेकांवरती प्रचंड जीव होता, प्रचंड प्रेम होतं. पप्पूला मी सांगितलं की पप्पा, माझं डोकं प्रचंड दुखतं. मी आत्ताच डोकेदुखीची गोळी घेतली आहे आणि आत्ता थोडंसं झोपणार आहे. तेवढ्यातच पप्पू मला म्हणाला, वहिनी मला माफ करा, मी तुम्हाला मध्येच येऊन डिस्टर्ब केलं. मी म्हणाले, काही नाही पप्पू, राहू द्या, तुम्ही असं का बोलताय? तेवढ्यातच पप्पू मला म्हणाला, चला मी तुमचं डोकं चिपवून देतो. आणि मी थोडंसं बेडवर झोपले. पप्पूने माझं डोकं चिपवून द्यायला सुरुवात केली. जसं पप्पू माझं डोकं चिपत होता तसं मला देखील चांगलं वाटत होतं, बरं वाटत होतं आणि मला देखील आवडत होतं. मी पप्पूला म्हणाले, पप्पू, थोडासा बाम जास्त लावा म्हणजे माझं डोकं देखील नीट होईल. पप्पूने देखील थोडासा बाम जास्त लावला आणि डोकं चेपायला सुरुवात केली. जसं तो माझं डोकं चेपत होता तसं माझं डोकं हे राहत होतं. मला आराम कळत होता, बरं वाटत होतं, चांगलं वाटत होतं. मी त्यांना म्हणाले, काय पप्पू, तुमच्या हातात तर जादूच आहे. तो हसला आणि म्हणाला, काय वहिनी, तुम्ही तर माझी चेष्टाच करत आहोत. मी म्हटलं, होय, खरंच तुमच्या हातात जादू आहे. मी म्हटलं आणि पप्पूचा हात जवळ घेतला आणि त्यांच्या हाताची पप्पी घेतली. कारण त्यांच्या हातातल्या जादूमुळेच माझं प्रचंड दुखू लागलेलं डोकं हे दुखायचं राहिलं होतं. नाहीतर मला डोकेदुखी काही सहन होत नाही. मला एखादं हॉस्पिटलच गाठावं लागलं असतं. एवढं डोकं दुखत होतं ना की मला काहीही समजत नव्हतं आणि त्यांनीच माझी खूप मोठी मदत केली होती. त्यामुळेच आत्ता माझं डोकं थोडंसं बरं वाटत होतं, आराम पडला होता, दुखायचं राहिलं होतं. मी पप्पूला म्हणाले, क्या बात आहे पप्पू. पप्पू म्हणाला, वहिनी, माझं एवढं कौतुक करू नका. तेवढ्यातच पप्पूला म्हटलं, चला आणखीन एकदा थोडंसं डोकं चिपवून द्या, मी झोपते. पप्पू म्हणाला, ठीक आहे. मग मी बेडवरती पडले आणि पप्पूच्या मांडीवरती डोकं ठेवलं. पप्पू बाम लावून माझं डोकं चेपत होता. मला देखील चांगलं वाटत होतं, आराम पडत होता, दुखायचं राहत होतं, बरं वाटू लागलं होतं. मी पप्पूला म्हटलं, तुम्हाला मी आवडते का? तेवढ्यातच पप्पू मला म्हणाला, हो, तुमच्यासारखी एवढी सुंदर बहिणी कोणाला आवडणार नाही. मग मी त्या पप्पूला म्हटलं, मग मला एक काम माझं करा. पप्पू म्हणाला, काय वहिनी, तुम्ही हुकूम करा. तुमचं काम करायचं की नाही ते आम्ही बघणार. मी पप्पूला म्हणाले, मी तुम्हाला तर माहीतच आहे की
तुमचा भाऊ हा 2-2 महिने कामासाठी बाहेर जातो. तो काय नंतर घरी येत नाही. मग तुम्ही विचार करा तुमची वहिनी कशी राहत असेल. मला तर असं वाटतंय की तुमच्या भावाला तर माझी काही काळजीच नाही आहे. तेवढ्यात पप्पू मला म्हणाला, वहिनी असं नका बोलू. मी म्हटलं राहू द्या तुम्ही. तुमच्या भावाला पण माझी काळजी नाही आहे आणि तुम्ही जवळ असता तरी तुम्हाला माझी काळजी नाही आहे. तर पप्पू मला म्हणाला, बरं बोला काय काम करू तुमचं. तेवढ्यात मी उठले आणि पप्पूचा हात हातात घेतला. त्यांना म्हणाले, का सांगावं लागतंय होय काय काम करायचं ते. पप्पू मला म्हणाला, वहिनी हे मला बरोबर वाटत नाही. मी त्याला म्हटलं, काय वाटायचं आहे का कोण घरी आहे आता. आपल्या दोघांसाठी घर पूर्ण मोकळं आहे आणि कोणाला काहीही कळत नाही. पप्पू मला म्हणाला, वहिनी तुम्हाला माहिती आहे का मी तुमचा कुठलाच शब्द खाली पडू देत नाही आणि आज तुम्ही असं बोलताय मी तुमचा आज शब्द कसा खाली पडू देईल. तसं म्हणून पप्पूने मला त्याच्याजवळ घेतलं. त्याने मला जसं त्याच्याजवळ घेतलं तसं मी देखील त्याला जोरात मिठीत घेतलं आणि त्याच्या केसांना कुरवाळू लागले. मला खूप चांगलं वाटत होतं. पप्पूने एकदम जोरात मिठी घेतली होती. तशी मिठी मला माझ्या नवऱ्याने सुद्धा कधी घेतली नव्हती. तशी मिठी कधीच मला माझ्या नवऱ्याने मारली नव्हती. आणि मी पप्पूच्या गालावरती किस केला. तो पप्पूला खूप आवडला आणि पुन्हा त्याच्या मानेवरती किस केला. तो देखील त्याला आवडला. मग पप्पूने डायरेक्ट माझ्या ओठांवरती किस केला आणि तो माझ्या ओठांमधला रस चोखू लागला. त्याने 5 मिनिटं तरी सलग माझ्या ओठांमधला रस चोखू लागला होता आणि मला देखील चांगलं वाटत होतं. मी देखील आनंदी होते. मी एकदम त्याच्यामध्ये हरवून गेले होते. नंतर मी पप्पूला म्हणाले, हे बघ आता मला काही कंट्रोल होत नाही, काही सहन होत नाही. चला आता. असं म्हणलं की लगेच पप्पूने त्याचे कपडे काढायला सुरुवात केली आणि त्याने मला त्याच्याजवळ घेतलं. मला खूप चांगलं वाटत होतं. घरामध्ये कोणीच नव्हतं. पूर्ण घर आम्हा दोघांसाठी मोकळं होतं. आम्ही दोघेच अख्ख्या एवढ्या मोठ्या घरामध्ये होतो. मी माझ्या मोठ्या बेडवरती झोपले होते आणि पप्पू माझ्या शेजारी झोपलेला होता. मी पप्पूला म्हटलं आणि लगेच मी पप्पूला तसं बोलले आणि लगेचच पप्पूने त्यांचे कपडे काढून बाजूला टाकले. पप्पू मला म्हणाला, वहिनी मी माझे कपडे काढलेत. आता लाजून चालणार नाही. मग मी त्याला लाजून म्हणले की आता वहिनीला तुम्ही काम सांगणार आहात का. पप्पू म्हणाला, माझी तेवढी हिंमत नाही की मी माझ्या वहिनीला काम सांगेन. मी माझे कपडे तर काढलेत आणि तुमचेही काढणार. मग त्याने माझी साडी काढायला सुरुवात केली आणि माझी साडी पूर्णपणे फेडून बाजूला टाकली. तो माझ्या पोटावर पप्पी घेऊ लागला होता. त्याने हळूहळू त्याचं कंट्रोल हे आता सोडलं होतं. त्याला जे चांगलं वाटत होतं ते तो करत होता आणि मला देखील तेच चांगलं वाटत होतं. 2 तास पप्पू मला किस करत होता. त्याने माझ्या शरीराचा कोणताच भाग हा किस करायचा ठेवला नव्हता. पुन्हा तो मला म्हणाला, वहिनी माझा भाऊ खूप वेडा आहे जो एवढ्या चांगल्या बायकोला सोडून बाहेर राहतो. मी त्याला म्हणालं, कशाला त्या माणसाचं नाव काढताय. आत्ता सध्या मी फक्त आणि फक्त तुमचीच आहे आणि तुम्ही देखील आता माझेच आहात असं म्हणलं आणि सुरू झाले. जे काही चालू होतं ते आम्हा दोघांना आवडत होतं. पप्पूने माझं पूर्ण शरीर मालिश करून दिलं होतं. पप्पू मला म्हणाला, वहिनी आता तुम्ही फक्त माझ्या आहात असं म्हणून त्याने माझी छाती चोळायला सुरुवात केली. जसा तो माझी छाती चोळू लागला होता मलासुद्धा काही सुचेनासं झालं होतं. मी पप्पूला म्हणाले, जरा जास्त खात जावा, तुमच्यामध्ये ना ताकदच नाही आहे. तसं म्हटल्यावर पप्पूने त्याची ताकद दाखवायला सुरुवात केली. त्याच्या ताकदीने त्याने सर्व काही माझं शरीर हे दाबून काढलं होतं. खूप दिवसानंतर माझ्या शरीराची मालिश त्यांनी केली होती. पूर्ण माझं शरीर मोकळं मोकळं वाटत होतं. मला तर खूप चांगलं वाटू लागलं होतं. मी फक्त असं म्हटलं होतं, तुम्हाला मी आवडले का की नाही. पप्पू मला म्हणाला, वहिनी तुम्ही तर माझ्या बायकोपेक्षा सुंदर आहात आणि तिच्याहीपेक्षा जास्त रस आहे तुमच्यात. मी म्हणाले, गप्प बसा, काही बोलू नका. असं असतं ना तर कधीच माझे झाला असता तुम्ही. पप्पू मला म्हणाला, कसं होणार. दोघीजण रोज उठता आणि कंपनीत कामाला जातात. मला वेळच देत नाहीत.
आता मी म्हणाले, असं आहे का? एका आठवड्यातून 1 दिवस तुमचा आणि माझा, मग चालेल का? पप्पू म्हणाला, फक्त 1 दिवस होय वहिनी? मी म्हणाले, हो, फक्त 1च दिवस. तेवढ्यात पप्पू पण हो म्हणाला. ठीक आहे. 1 दिवस म्हटल्यानंतर 8 दिवसाचं काम मला एका दिवसातच करावं लागेल. मी त्याला म्हणाले, हो करा की, मी तुम्हाला नको म्हणणार नाही. मी आवडते का? पप्पू खुश झाला आणि हो म्हणाला. त्याने खरंच त्या दिवशी माझं शरीर मोकळं करून टाकलं होतं आणि मला जे काही हवं होतं ते सर्व काही सुख त्याने दिलं होतं. मीही त्याला सर्व काही शरीर सुख हवं त्या प्रकारे, हवं त्या पद्धतीने दिले होतं. तो एकदम खुश झाला होता, एकदम आनंदी झाला होता. तो मला म्हणाला, आता कुठे मोकळं मोकळं वाटतंय मला. आज मी खरा मोकळा झालो आहे. आत्तापर्यंत एवढं कोणीच केलं नाही माझ्यासोबत. खरंच त्याचा इच्छा होती माझ्यासोबत लग्न करायची. तो म्हणाला, मी जर तुमच्यासोबत लग्न केलं असतं तर रोज तुमची मालिश करू शकलो असतो. मग मी सांगितलं, राणी झोपली की येत जावा माझ्याकडे, खूप तुमची आठवण येत असते. पप्पू पण ठीक आहे म्हणाला. राणी झोपली की तुमच्याकडे येईन, तुमची इच्छा सर्व पूर्ण करीन, तुमची मालिश करायला आणि मालिश करून घेईनसुद्धा. मग तो पप्पूला काय बोलायचं हे समजत नव्हतं. पप्पू मला म्हणाला, बघा वहिनी, पुन्हा म्हणू नका. नको नको, अजिबात. सगळी मालिश करून घेईन मी. मी हसले आणि म्हणाले, अहो, लाड छोट्या धीराचा नाही करायचा तर कोणाचा करायचा? तुम्ही बोलाल ते करू. तुम्ही काय वहिनीला कमी समजता का? तुमचं सगळं मालिश करून देईन, मी त्याला म्हणाले आणि पुन्हा एकदा त्याच्या ओठाची पप्पी घेतली. तो मला म्हणाला, वहिनी, तुम्ही डोक्यापासून पायापर्यंत एकदम सॉफ्ट आहात. तुमचं शरीर एकदम मऊ मऊ आहे. जवळ घेतलं तर सोडूच वाटत नाही आहे. अशा तर आहात तुम्ही. मला आज संध्याकाळी बघू काय होतंय ते. आणि तेवढ्यातच संध्याकाळ देखील झाली. त्यांची बायको कामावरून घरी आली. राणीने मला विचारलं, ताई, तुमचं डोकं दुखायचं राहिलं का? मी तिला सांगितलं, हो. तिच्या रूममध्ये गेली. तेवढ्यातच तिने बघितलं तिचा नवरा देखील घरी येऊन झोपला होता. तिने तिच्या नवऱ्याला उठवलं आणि म्हणाली, अहो, काय झालं? तुम्ही असं कसं मध्येच घरी आलात? तेवढ्यात तो म्हणाला, तुला काय करायचं आहे तुझं तसं काम कर. घरातलं तिनं सगळं काही काम केलं. स्वयंपाक आवरला, स्वतःचं आवरलं. तेवढ्यात संध्याकाळची जेवायची वेळ झाली. राणी, पप्पू आणि मी, आम्ही तिघेजण एकत्र बसून जेवलो. तिघांनी गप्पा देखील खूप मारल्या. जेवत असताना पप्पूचं पूर्णपणे लक्ष हे माझ्याकडेच होतं. टक लावून माझ्याकडे बघत होता. माझ्याकडे जेवण झालं तरी त्याचं लक्ष माझ्याकडेच. किती माझ्याकडे बघायचं हे त्याला समजत नव्हतं. किचन वगैरे सर्व आवरून आम्ही बेडमध्ये येऊन झोपायला लागलो. दिवसभर जास्त कामाचा ताण पडल्यामुळे राणीही लवकर झोपी गेली होती. राणी झोपल्यावर पप्पू त्याच्या रूममधून बाहेर आला आणि रूमला बाहेरून कडी घातली आणि सरळ तो माझ्या रूममध्ये आला आणि मला म्हणाला, चला आता जास्त वाट बघायला लावू नका. मी म्हटलं, ठीक आहे, तुम्ही जवळ या तरी. पुन्हा पप्पू माझ्याजवळ आला आणि त्यावेळेला तो शुद्धीत नव्हता. त्याला पाहिजे होतं ते फक्त माझं शरीर. तो माझं शरीर दाबू लागला. शरीर खूप ठणकत होतं, दुखत होतं, पण त्याला खूप चांगलं वाटत होतं म्हणून तो दाबू लागला होता, चोळू लागला होता, खरं तर मालिश करू लागला होता. आता त्याने प्रत्येक ठिकाणी पप्पी घेतली होती. कोणता शरीराचा भाग ठेवला नव्हता पप्पी घ्यायचा. तो देखील पूर्णपणे माझ्यात वेडा झाला होता. त्यालासुद्धा काय करतोय हे समजत नव्हतं. काय शुद्धीतच राहिला नव्हता. मी म्हणलं, पप्पू जरा हळू. ऐकायला तयारच नव्हता. मला म्हणला, वहिनी, तुम्ही आता काही बोलू नका आणि मी काही ऐकणार पण नाही. मला पाहिजे तसं करू द्या. मी खूप प्रेम करतो तुमच्यावर. आणि मीही त्याला म्हणाले, काय बोलू आता, तुला करायचं तसं कर. पप्पूमध्ये खूप ताकद होती त्या दिवशी आणि तो त्याच्या ताकदीने सगळ्या गोष्टी करत होता. चालल्या होत्या त्याच्या गोष्टी एकदम व्यवस्थित. मला देखील चांगलं वाटत होतं. खूप ताकद होती त्याच्यामध्ये. मी त्याला म्हटले, माझ्या हिरोमध्ये तर आज खूप ताकद आली आहे.
तो म्हणला पहिल्यापासूनच ताकद आहे, पण कधीतरी त्या हिरोला तुम्ही चान्स दिला नाही. आज दिलाय तर आज मी सोडणार नाही. त्याने पूर्ण ताकद लावून मला घामाने ओलचिंब केलं होतं. मी ओलीचिंब झाले होते आणि तो देखील ओलाचिंब झाला होता. पूर्णपणे दोघांचा घाम गळू लागला होता शरीरातून. मी म्हणाले, बास का, झाली का इच्छा पूर्ण आता तरी? आजच्या दिवसाची झाली का इच्छा पूर्ण? तेवढ्यातच तो म्हणाला, आजच्या दिवसाची झाली इच्छा पूर्ण, आता पुन्हा 8 दिवसानंतर. तो म्हणाला, ठीक आहे. मी म्हणले, जरा खाऊन पिऊन तंदुरुस्त व्हा. 8 दिवसासाठी? मी म्हटलं, हो हो ठीक आहे. मग मी तिथून पुढे चांगले चांगले पदार्थ बनवून माझ्या दिराला खाऊ घालू लागले. आणि मग तिथून पुढे आमच्या प्रेमाला सुरुवातच झाली. खूप आवडू लागलो आम्ही दोघं एकमेकांना. एकमेकांच्यात खूप प्रेम वाढलं. 8 दिवसानंतर पुन्हा मी म्हणाले, राणीला माझं डोकं दुखत आहे, मी येणार नाही कामावरती. राणी मला म्हणाली, तुम्ही आराम करा, मी जाते. आणि त्या दिवशी पण पप्पूला दुपारीच घरी बोलवलं होतं. माझ्या एका फोनवर पप्पू हा पळत घरी आला होता आणि पुन्हा 8 दिवसांनी त्याने मला त्याच्याजवळ घेतलं होतं. 8च दिवस झाले होते तरीही मला वाटत होतं की पहिल्यांदा त्याने मला त्याच्याजवळ घेतलं आणि पुन्हा त्याने माझ्या ओठाचं रसपान करायला सुरुवात केली होती. खूप एकमेकांसाठी तडपत होतो आम्ही. ओठातला रस चुकून चुकून त्याने घेतला होता. तेवढ्यातच अचानक दरवाजाची बेल वाजली. कोणीतरी वाजवली ती. मी म्हटलं, यावेळी कोण असेल? आणि गडबडीत स्वतःचं सगळं आवरलं आणि दार उघडायला बाहेर गेले. बघते तर काय, माझा नवरा हा माझ्यासमोर उभा होता. मला काय बोलायचं हे समजेना. माझा नवरा मला म्हणाला, काय गं, एवढा काय विचार करतेस? मीच आहे, तुझा नवरा दीपक. का सरप्राईज आवडलं नाही का तुला? मी म्हणाले, अहो तुम्ही आज येणार नव्हता. तो मला म्हणाला, अगं मी तुला सरप्राईज देणार होतो. म्हणलं, होय. आमचं ते दारावरचं बोलणं ऐकून पप्पू सावध झाला आणि लगेच त्याने त्यांचं आवरलं आणि तेही बाहेर आले आणि म्हणाला, अरे दादा, कधी आलास? दीपक घरामध्ये आला आणि दीपकसाठी मी खायला बनवलं. दीपकने जेवण केलं. पुन्हा पप्पू बाहेर गेला. दीपक माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, का माझी आठवण येत नाही का तुला? मी म्हणाले, अहो हो, येते की आठवण मला. मग तो म्हणाला, काय 8 दिवस झालं फोन नाही केलास? मी म्हटलं, हो, कामाच्या नादात विसरून जाते. काम खूप असतं ना, दमून यावं लागतं. काम करते मी. कामावरून घरी आल्यानंतर काहीही लक्षात राहत नाही. आज असं म्हणून त्याने मला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि त्याने पुन्हा माझं शरीर दाबायला सुरुवात केली. माझ्या ओठांना दाबायला सुरुवात केली. नंतर दीपकने माझ्या शरीराचे लचके सोडायला सुरुवात केली. दीपकपेक्षा पप्पू हा खूप चांगला होता. गोष्टी ऐकत तरी होता, पण दीपक ऐकायचं नाव घेत नव्हता, थांबायचं नाव घेत नव्हता. मी त्याला म्हणाले, अहो जरा हळू, तुम्हाला समजतंय का? तो मला म्हणाला, काही नाही, आज मला तुझं काहीही ऐकायचं नाही. 2-2, 3-3 महिन्यातून आपण एकत्र येतोय, घरी भेटतोय आणि त्यात पण तुझं असतं हळू. आणि काय बोलायचं कळत नव्हतं. मला बोलूसुद्धा देत नव्हता. माझं तोंडसुद्धा त्याने नीट ठेवलं नव्हतं. मला बोलायला त्याने चान्सच दिला नव्हता. दुसऱ्या दिवशी मला झोपेतून उठता देखील येत नव्हतं. मी म्हणलं, कसला हा नवरा आहे हा? त्याने प्राण्याच्या वरचा विचार त्याने दाखवला होता, त्याचं रूप दाखवलं होतं. प्राणी तरी बरा. मी अखेर शेवटी दीपकला सर्व काही सांगणार होते. दीपकला मी सांगितलं. त्याने माझं ऐकून घेतलं. 2 दिवसांनी पुन्हा तो कामासाठी बाहेरगावी गेला. 4 महिन्यांसाठी गेला होता. 4 महिने घरामध्ये मी, पप्पू आणि राणी तिघेच होतो. खूप आनंद होता. खुश होते. खूप जास्त सुखी होते. माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या लाडक्या दिराला होत होता. पप्पू खूप खुश होता. आता रोजच त्याला वहिनीसोबत सर्व काही सुख भोगायला भेटणार होतं. काही वेळेला खरंच आपली निवड ही अतिशय चुकीची ठरते. मला माझ्या नवऱ्यापेक्षा
माझा दीर हा खूप आनंदी ठेवायचा. माझी सगळी हौस पूर्ण करायचा. मला काय हवं काय नको सर्व काही गोष्टी तो बघायचा, तो लक्ष द्यायचा. तो त्याच्या बायकोसोबत मला देखील जपायचा आणि एक माणूस म्हणून देखील तो खूप चांगला होता. आता पप्पू आणि आम्ही दोघे खूप आनंदात होतो. राणी देखील खूप खुश होती. पप्पू रोज माझ्यावरती प्रेम करतो. आता रोज आम्ही दोघे भेटतो, एकत्र वेळ घालवतो. तुम्हाला सांगते, एवढंच होतं की आपली निवड ही कधी कधी खूप मोठी चूक आपल्या हातातूनच घडते. माझा नवरा म्हणून मी दीपकला निवडलं होतं. मला नंतर समजलं की ती माझी किती मोठी चूक आहे. कारण दीपक हा 4-4 महिने घरातून बाहेर राहायचा, तेव्हा त्याने त्याची दुसरी बायकोही बाहेर केली होती. तो तिच्यासोबत सर्व काही करत होता. त्या दोघांचं सुखी आनंदी चाललं होतं. त्या दोघांना एक मूल देखील होतं. त्या सर्व काही गोष्टीचा त्रास तो मला देत होता आणि म्हणूनच मी दीपकचा विचार सोडून देऊन पप्पू सोबत एकत्र राहायचा विचार केला होता. दीपकला कायमचा डिवोर्स देऊन मी पप्पू सोबत राहत होते. त्याच्यामध्ये राणीलाही काही अडचण नव्हती. राणी देखील खुश होती. आम्ही दोघेही आनंदी होतो. आता आम्ही तिघेही आनंदाने एकत्र एका घरामध्ये राहतो. एकमेकांवरती प्रेम करतो, एकमेकांची काळजी घेतो, एकमेकांना जीव लावतो. मी जे काही केलं त्यात मला वाईट काहीच वाटत नाही. कारण माझ्या नवऱ्याने मला त्रास दिला, त्याच्या त्रासाला कंटाळून माझ्या दिराने मला जवळ केलं, त्यात मला काहीच वाईट वाटत नाही. तो आता माझ्यासोबत एका नवऱ्याप्रमाणे राहतो. त्या गोष्टीचा देखील आनंद आहे. मी फक्त सर्व स्त्रियांना एकच सांगेन की आपल्याला जे चांगलं वाटतं ते नेहमी करायला शिका. आपल्यासाठी जे योग्य आहे ते निवडायला शिका आणि स्वतःचा विचार करायला शिका, स्वतःसाठी बोलायला शिका. आजची ही पूनम आणि पप्पू या दोघांची कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा, कथा शेअर करा, कथा पूर्ण बघा. मी आहे मराठी ओनली हा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.